सत्य ऐकायचंय? आत्महत्या हा धैर्याचा निर्णय नाही, तो खरं तर थकव्याचा निर्णय आहे. काय रे, तू काय म्हणतोय? मला संपायचंय? पण खरं तर तुला ही परिस्थिती संपवायची आहे. आणि बर का, परिस्थिती बदलता येते, मृत्यू नाही. तुला वाटतं तुला कोणी समजून घेत नाही. कदाचित खरं असेलही, मी मान्य करतोय. पण म्हणून तू स्वतःला शिक्षा देणार? जीवन तुला मारतंय म्हणून तू स्वतःवरच अंतिम वार करणार आहेस? वेडायस का? थांब. एक वाईट दिवस म्हणजे आयुष्य वाईट नाही. एक अपयश म्हणून अपयशी माणूस नाही. तू पळतोयस. थांब. आणि पळून गेलास तर समस्या संपणार नाहीये. त्या फक्त तुझ्या लोकांच्या आयुष्यात हस्तांतरित होणार आहेत. तुझं जाणं म्हणजे शांती नाहीये. तुझ्या वेदना तू दुसऱ्यांच्या हातात सोपवून जाणं आहे. जर धैर्य दाखवायचं असेल ना, तर जिवंत राहण्याचं दाखव. मदत माग, रड, ओरड, पण स्वतःला संपवू नकोस रे. खरं बळ काय असतं माहितीये? सगळं कोसळलेलं असताना मी अजून आहे असं म्हणणं. तू अजून आहेस आणि तेच पुरेसं आहे. ही छत्रपतींची भूमी आहे. महाराजांना टेन्शन आलं नसेल, पण नाही, ते तटस्थपणे ताठ मानेनं जगले आणि जगायला शिकवलंही त्यांनी आपल्याला. म्हणून छत्रपतींसाठी स्वतःला संपवण्याचा विचार कट करून टाक. आणि सगळ्यात महत्वाचं, ही रील बघणाऱ्या प्रत्येकासाठी, जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचं कोणी अशा विचारात अडकलं असेल, तर कृपया ताबडतोब मदत घ्या. त्या व्यक्तीला शिवचरित्र वाचायला द्या. आणि तरीही काही होत नसेल तर भारतामध्ये आत्महत्या प्रतिबंधासाठी हेल्पलाईन मोफत उपलब्ध आहे. स्क्रीनवर डिटेल्स आहेत. जय हिंद, वंदे महाराष्ट्र.